ठाकरे नावाचा डर महाराष्ट्रात नाही देशात आहे हे आज सिद्ध झालं. नाही, धर्मेंद्र प्रधानांना परत मंत्रिमंडळात घेऊच नये. खऱ्या अर्थाने जे तरुण पिढी आहे त्यांनी सरकारला वाकवलेलं आहे. आणि असलं सरकार ह्या सरकारवर कुणी विश्वास ठेवू नये. म्हणजे नीट सारखा पेपर फुटतोय म्हणजे तुम्ही लोकांना जीवे मारण्याचा लायसन तुम्ही द्यायला लागलाय. देशातून आता सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस जनता पार्टी आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी धरून ठेवली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं पाहायला मिळतंय. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय खरा, पण कोल्हापुरात याचे पडसाद काय उमटत या आपण आजच्या युथ कडून जाणून घेऊया. नमस्कार सर, धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिलाय, कसं बघताय याकडे? खरं तर बघायला गेलं तर हे सरकारचं फेल्युअरच आहे. कारण साधारण 20 ते 25 दिवस ते विद्यार्थी आंदोलन करतात. आमचे बांधव सगळे, त्यांना गृह खात्यानं आदेश दिला होता की यांना चोपून काढा, मारून काढा. यातले अनेक लोक सिरियस आहेत. मग एवढ्या दिवस आमच्या तरुणांनी मार खायचा होता काय? आणि धर्मेंद्र प्रधानांच्या एकट्या राजीनाम्यानं काय होणार नाहीये. कोल्हापुरात देखील टीईटीचा महाराष्ट्रात पेपर फुटला होता. अजून आरोपी देखील फिरायला लागले जामिनावर. त्यामुळं दादा भुसेंचा पण राजीनामा घेतला पाहिजे. कारण तुम्ही बघितलं, आज आषाढी एकादशी आहे. खरोखर पांडुरंगाला नमन करतो की आज तुम्ही हजारो लाखो विद्यार्थ्यांच्याकडे बाबा तू देवा पावलास रे हे म्हणायची आज वेळ आली. दुसरं बघायला गेलं तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. कारण त्या अनेक लोक सिरियस आहेत, अनेक मुली सिरियस आहेत. त्यामुळे त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या ठाकरेंचा मुंबईत मेळावा आहे या संदर्भात, आणि मेळाव्याच्या आदल्या दिवशी राजीनामा होतोय. म्हणजे ठाकरे नावाचा डर महाराष्ट्रात नाही देशात आहे हे आज सिद्ध झालं. मी सगळ्या तरुणांचं अभिनंदन करतो. तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय खरा, पण याचा पडसाद भविष्यात काय होणार? शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल होईल का? नाही, धर्मेंद्र प्रधानांना परत मंत्रिमंडळात घेऊच नये. मी तेच बोलतोय की अनेक मंत्री आहेत, त्यांचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत पेपर फुटी झाले. या सगळ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण हे सरकारच जे सगळं झोल करून आले, त्यामुळे पेपर फुटी ही काही नवीन नाही आहे. त्यामुळे या सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील, या सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर काय वाटतंय, महिन्यानंतर राजीनामा मिळत आहे, उशीर झाल्यास वाटते का? नक्कीच उशीर झालेला आहे. कारण की आज तुम्ही राजीनामा देता, हे जर पहिल्या आठवड्यात दिला असता आणि त्याच वेळेस जर तुम्ही भेटायला गेला असता सोनम वांचूक सरांना, तर आज एवढे सगळ्यांना रस्त्यावर यायची गरज लागली नसती आणि देशात एवढ्या मोठी घडल्या नसत्या, अनेक जखमी झाले, तरुण जखमी झाले नसते. आज खऱ्या अर्थाने जे तरुण पिढी आहे त्यांनी सरकारला वाकवलेलं आहे. आणि काय तरुणाची ताकद काय असते हे तरुण पिढीने आज दाखवून दिलेलं आहे. तर तुम्ही कसं बघताय त्यांच्या राजीनाम्याकडे? हा त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे ते मला असं वाटते की हे बोगस आहे. ह्यांच्या सरकारमध्ये इथून पुढे म्हणजे असं म्हणू शकत नाही की पेपरफुटी होणार नाही. ही पेपरफुटी जोपर्यंत भाजप सरकार आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत तोपर्यंत असले प्रकार होत राहणार. आणि त्यात आमच्या गरीब मुला मुलींचा हाल होणार. हे हाल आम्हाला बघवत नाही. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतोय. पण ह्या नालायकांनी जी कसली म्हणजे काळजी नाही, हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणार. त्यामुळं देशातल्या सर्व विद्यार्थ्यांनी जागरूक राहावं. ह्यांच्या भाजपच्या कुठल्याही नेत्यावर विश्वास ठेवू नये. ही विश्वासघातकी नेता इथे आजपर्यंत त्यांनी विश्वासघात केलेला आहे. 12 वर्ष आमच्या इथे राज्य केलं, ते जनतेचा विश्वासघात केला. आणि असलं सरकार ह्या सरकारवर कुणी विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली होती परवा की महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा पेपरफुटी झाली होती. यावर कसं बघता तुम्ही? त्यावेळी काही बोललं गेलं नाही असं त्यांचं मत आहे. हे बघा, मुख्यमंत्री काय आहे, मुख्यमंत्री एक म्हणजे की नाही भविष्यवाणी केल्यागत करत असतात. त्यांनी भविष्यवाणीच केली आजपर्यंत. ह्याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही. प्रत्येक वेळा म्हणतात की म्हणजे शिवसेनेनं केलं, म्हणजे उद्धव ठाकरे पक्षानं केलं, काँग्रेसनं केलं. हे फक्त नावं ठेवतात. तुम्ही काय केलं? तुम्ही आज आमच्यासाठी म्हणजे देशासाठी काय केलं, किंवा महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं, किंवा तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल तुम्ही चांगले शब्द कधी काढलं काय? कधीच काढलं नाही आणि तुम्हाला काढणार नाही. आणि तुम्हाला ते जमणार नाही. तुमच्या आयुष्यात असलं कधी होणार नाही. तुम्ही चांगलं काही करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तर याआधी सुद्धा कायदा झाला होता आणि जेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात पीएम मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की शिक्षण व्यवस्थेवर दुसरा कायदा केला जाईल असं तिने आश्वासन दिले. ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा पण कायदा झाला होता. आता सुद्धा आश्वासन देतात असं वाटतंय का? आश्वासन त्यांनी नक्कीच दिले. आश्वासन घेऊन मॅडम काही होणार नाही. यामध्ये फक्त राजीनामा घेणे हे काही हे नाही, नेतृत्व नव्हे. पक्ष नेतृत्वानं राजीनामा घेतला एवढ्याने होत नाही. नीट सारखा पेपर फुटतोय
म्हणजे नीट सारखा पेपर बुडतोय म्हणजे तुम्ही लोकांना जीवे मारण्याचं लायसन तुम्ही द्यायला लागला आणि ते राजीनामा घेऊन भागणाऱ्यातलं नव्हे. आणि त्या विद्यार्थ्यांच्या पण कितीतरी हे झालेत, आत्महत्या वगैरे केल्यात. त्याचा तुम्ही पण गांभीर्याने विचार केला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना शासनानं काय त्यांना द्यावं असं? हा, नक्कीच ती मागणी केली आहे. मागणीचं काय अजून तरी काय समजलेलं नाही, त्यांनी करणार आहेत की नाही. फक्त राजीनामा दिला एवढंच आता तरी समजलं. तर आता आपण युथच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील, त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया त्यांच्या आपल्या समोर आल्या आहेत. तुम्हाला धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर.